पोलिसांकडून याचा चेहरा झाकण्याआधी याला नीट पाहून घ्या। आता याच्याकडील हा शस्त्रसाठा बघा। 2 एअरगन, 3 देशी बनावटीचे पिस्टल, 7 गावठी कट्टे, 1 रिव्हॉल्वर, 405 जिवंत काडतुस, युनिट 3 कल्याण हे त्याच काडतुसांनी तयार केलंय। याशिवाय 167 छर्रे, 2 धारदार तलवार, 3 कोयते, 1 सुरा, बटन चाकू, लोखंडी रॉड आणि 2 मोबाईल फोन। एवढंच नाही तर 3,52,000 रुपये किमतीच्या जुन्या आणि नवीन बनावट नोटा असा साठा डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील याच्याकडून पोलिसांनी जप्त केला। बांधकाम व्यावसायिक असलेल्या सुरेंद्रकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अतिशय शिताफीनं सुरेंद्र पाटीलला दावडी डोंबिवली पूर्व येथील त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतले। गुन्हे शाखा घटक 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली कल्याण याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे अग्निशस्त्र आहेत। त्या अनुषंगाने घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझीन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छर्रे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यार किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3 चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्म्स ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। गावठी कट्टे, रिव्हॉल्वर, गन आणि धारदार शस्त्र त्याने त्याचे राहते घर धनलक्ष्मी अपार्टमेंटच्या 5व्या माळ्याच्या टेरेसवरील चप्पल स्टँड मागील बाजूस लिफ्टच्या डक मधून प्रवेश करण्यासाठी असलेल्या जागेतील गुप्त बेडरूम मधील कपाटात एक स्पेशल कप्पा तयार करून तिथं जमा केलं होतं। क्राईम युनिटच्या छाप्याने रील स्टारचा बाजार उठलाय। त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3, 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले। सुरेंद्र पाटील सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्याच्यावर याआधी विनयभंग, बलात्कार असे 12 गुन्हे दाखल आहे। क्राईम ब्रँचनं सुरेंद्र पाटील याला अटक करून त्याचा बाजार उठवलाय। पीडित नागरिकांनी आता समोर येऊन तक्रार करावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। ठाण्याहून सोहम शिर्केसह माय महानगर लाईव्ह ब्युरो रिपोर्ट। अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा।